काय व्यक्तिमत्व होतं आपल्या मराठवाड्याचं भूषण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना सुद्धा यावं लागलंय, यांना सुद्धा जावं लागलंय. पण ह्या माणसांचं व्यक्तिमत्व असं होतं, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, गेले पण उत्तम कीर्तीने ते आज आपल्यामध्ये अजरामर आहे तोपर्यंत लोकांच्या हृदयात. आणि मेल्यानंतर देव घरात जागा निर्माण करणारं एकमेव लोकनेता म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहे तोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयात घर केलंय. आणि मेल्यानंतर देव घरात जागा निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे मुंडे साहेब आहेत. मी कोकणामध्ये कीर्तनाला गेलो, आदिवासी कुटुंब होतं, त्यांनी चहासाठी मला घरी नेलं. मी म्हटलं, दादा तुमच्या पोर्चमध्ये भला मोठा मुंडे साहेबांचा फोटो आहे, तुम्ही का फोटो लावला? मुंडे साहेब आमच्या भागामध्ये होऊन गेले. ते म्हणे, महाराज मुंडे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री खातं त्यांच्याकडे होतं, मला माहिती होतं. वेळ प्रसंगी मदत करणारे, गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणारे, अडचणीच्या काळात मदत करणारे म्हणजे मुंडे साहेब आहेत. मी साहेबांकडे गेलो, साहेबांना मदत मागितली. साहेब माझ्या मुलगी 5 वर्षाची, तिला कॅन्सर झालाय, तिच्या ऑपरेशनसाठी मला 10 लाख रुपयाची गरज लागते. साहेबांनी मला नाव विचारलं नाही, गाव विचारलं नाही, डॉक्टरचं नाव विचारलं, हॉस्पिटलचं नाव विचारलं आणि साहेबांनी कोणताही विचार न करता 10 लाख रुपयाचा चेक मला लिहून दिला. महाराज तुमच्या समोर माझी जी मुलगी जिवंत दिसते ही कोणाची पुण्याई असेल? लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची पुण्याई आहे. माणसातला देव जर मी कोणामध्ये बघायचा असेल तर मुंडे साहेबांमध्ये बघितला, म्हणून तर पोर्चमध्ये भला मोठं फोटो मुंडे साहेबांचा लावला. असं माणसाचं जगणं असावं, असं माणसाचं जगणं असावं. देव घरात जागा निर्माण करण्याचं भाग्य मुंडे साहेबांना लागलंय. आपण किती जरी म्हटलं, साहेब तुम्हा विना का महाराष्ट्र सुना, एकदा तरी तुम्ही या जनतेकडे वळून बघा ना. पण या काळाची रीते आया हे सो जाएगा राजा रंग फकीर, कितने सिंहासन पर चढ़ गए, कितने ने पहने जंजीर, नो भी मर गए, 10 भी मर गया क्यों रोगी, जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. प्रत्येकाला यावं लागलंय, प्रत्येकाला जावं लागलंय, आपल्याला सुद्धा यावं लागणार आहे आणि जावं लागणार आहे. गर्व कोणत्या गोष्टीचा करायचा नाही. म्हणून चांगलं वागा, चांगलं राहा, आपापली माणसं मोठी करा.